एक अशी बिल्डिंग जिच्या आत राहतं संपूर्ण गाव। हे ऐकायला जेवढं अविश्वसनीय आहे तेवढंच आपल्याला आश्चर्यचकित करणार आहे। ही एक अशी बिल्डिंग आहे जिच्या आतमध्ये आहे संपूर्ण गाव, आणि ते पण सर्व सोयी सुविधांसह। इथे मॉल आहे, स्कूल आहे, पोलीस स्टेशन आहे, चर्च आहे, आणि त्या सर्वच गोष्टी इथे आहे ज्या एका गावात आपल्याला पाहायला मिळतात। चला तर मग पाहूया ही बिल्डिंग जिचं नाव आहे अलास्का टाउन। त्याआधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अलास्का टाउन त्यालाच एक टोपण नाव आहे, सिटी अंडर वन रूफ, म्हणजेच एक छताखाली असलेले शहर। या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना कशासाठी बाहेर जावं लागत नाही। 2020 मध्ये केलेल्या जनगणनेनुसार इथे टोटल 272 लोक राहतात। जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला दिसेल की ही एक बिल्डिंग नाही आहे, 3 बिल्डिंग एकमेकांना जोडल्या गेल्या आहे। याचं कारण ते असं की जर पुढे काही नैसर्गिक आपत्ती आपली तर ही बिल्डिंग त्याचा सामना करू शकेल। ही 14 मजली बिल्डिंग आहे जिच्या आतमध्ये टोटल 177 2 BHK आणि 3 BHK अपार्टमेंट्स आहेत, आणि ह्या बिल्डिंगची कॅपॅसिटी 700 लोकांची आहे। 1954 मध्ये ह्या बिल्डिंगचे काम सुरू झाले होते आणि 1957 मध्ये हे काम पूर्ण झाले, म्हणजे फक्त 3 वर्षांमध्येच कामगारांनी ह्या बिल्डिंगचे काम पार पाडले। ह्या बिल्डिंगची विशेषता म्हणजे इथे राहणारे लोक ह्याच बिल्डिंगमध्ये काम करतात। बिल्डिंगमध्ये सर्व सोयी सुविधा असल्यामुळे इथल्या लोकांना कुठेच जावं लागत नाही। आधी इथे पोलीस स्टेशन नव्हतं, पण नियमित होत असलेल्या चोऱ्यांमुळे इथे एक पोलीस स्टेशन पण बनवण्यात आले। ह्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर हे पोलीस स्टेशन आहे। एक पोलीस स्टेशन बिल्डिंगच्या बाहेर पण आहे। जर बिल्डिंगमध्ये राहणारा व्यक्ती 10:30 नंतर घरी आला तर त्याला बिल्डिंगमध्ये येण्याची परवानगी नसते, त्याला त्या बाहेरच्या कारागृहात राहावं लागतं। हा ह्या बिल्डिंगचा नियम म्हटला तरी चालेल। सर्वात खालच्या मजल्यावर लॉन्ड्री रूम आहे, जिथे बिल्डिंगमध्ये असलेल्या सर्व लोकांचे कपडे एकाच ठिकाणी धुतले जाते, आणि त्याच्याच बाजूला ATM सुद्धा आहे। ग्राउंड फ्लोअरला पोस्ट ऑफिस देखील आहे आणि राहणाऱ्या लोकांसाठी मॉल आहे। बेसमेंटला म्हणजेच बिल्डिंगच्या खालच्या भागात स्टोरेज एरिया आहे। अनुपयोगी गोष्टी ह्या बेसमेंट एरियामध्ये ठेवल्या जातात। बिल्डिंगमधली जी शाळा आहे ती बिल्डिंगमध्ये नसून बिल्डिंगच्या मागे आहे, पण ती बिल्डिंगला जोडली आहे। बिल्डिंगच्या खाली बेसमेंटमध्ये एक टर्नल म्हणजेच एक बोगदा आहे। बिल्डिंगमध्ये राहणारे मूल त्या बोगद्यामधूनच शाळेत जातात। ह्या शाळेची विशेषता म्हणजे शाळेत असलेल्या टीचर्सचं शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घरून जेवण बनवून आणतात, आणि त्या टीचर्स पण त्याच बिल्डिंगमध्ये राहतात। ही बिल्डिंग जरी 14 मजली असली तरी सुद्धा बिल्डिंगच्या शेवटच्या मजल्याला 15 नंबर दिला गेलेला आहे। याचे कारण हे आहे की 13 हा अशुभ नंबर मानला जातो, त्यामुळे 13 नंबरच्या मजल्याला त्यांनी 14 नंबर दिलेला आहे, आणि 14 नंबरच्या मजल्याला त्यांनी 15 नंबर दिलेला आहे। ह्या बिल्डिंगची कॅपॅसिटी जरी 700 असली तरी इथे मात्र 200 लोकच राहतात। इथला एक BHKचा रेंट $700 आहे, म्हणजे भारतातले 58,000। 2 BHK $1,000 आहे, भारताचे 83,000, आणि $3चा जवळपास 1,07,76,000। आणि जर फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर सर्वात छोटा फ्लॅट 1 BHK $12.75 इंडियन करन्सीनुसार जवळपास 1.5 करोड। 1964 मध्ये अलास्कामध्ये खूप मोठा भूकंप आला होता, त्यामध्ये अलास्का सिटीचे खूप नुकसान झाले होते। तो भूकंप एवढा मोठा होता की त्याला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भूकंप मानला जातो, जो की 600 वर्षांनंतर एकच वेळा येतो। असा भयानक भूकंप येऊन सुद्धा ह्या बिल्डिंगला मात्र काहीच नुकसान झाले नाही। बिल्डिंगच्या अनोख्या आणि मजबूत कामामुळे ह्या बिल्डिंगला कुठल्याच प्रकारचे नुकसान झाले नाही। तो भूकंप 4-3 मिनिटांचा होता, त्यामध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला। ते भूकंपाच्या वेळी बिल्डिंगच्या बाहेर होते, त्यामुळे त्यांना त्यांचे प्राण गमावा लागले। तर अशी आहे ही बिल्डिंग। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी।